मराठा आरक्षणाला ओबीसींनी सुरुवातीला तर विरोध केला नाही, एस्पेशली जेव्हा एससीबीसीचं आरक्षण देण्यात आलं होतं तेव्हाही कुठल्याही ओबीसींनी त्यांना विरोध केला नाही. रादर तुमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बऱ्याच जणांनी पाठिंबा दिला. पण कुणबी प्रमाणपत्रांची संख्या वाढायला लागल्यावर मात्र ओबीसींचा विरोध जो आहे मराठा समाजाला तो वाढायला लागला. आणि आज आत्ता मंगेश ससाणेंनी जसं म्हटलं की आजच ऍप्लिकेशन केलं आणि आजच प्रमाणपत्र मिळालं, असं जर व्हायला लागलं तर मग ओबीसींच्या मनातला संताप हा आणखी वाढणार आहे. ताई 380 पेक्षा जास्त जाती आहेत ओबीसी आणि विरोध करणाऱ्याची संख्या बघितली तर फार नगण्य, बोटा मोजण्या इतके. ज्यांना राजकीय स्वार्थ आहे तेच लोक विरोध करतायत. आणि आपण मगा सांगितलं 50% वरच्या आरक्षणाला विरोध झाला नाही, तर तो विरोध झालाय. मंगेश ससाने असतील किंवा त्यांनी काल परवा नावं सांगितलं आपल्या चॅनलवर, वेगवेगळ्या चॅनलवर, की अनेकांनी त्याला विरोध केलाय. म्हणजे काही ठराविक लोक आहेत ते 50% वरच्या आरक्षणाला विरोध करतात. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते 16% आरक्षण दिल्यानंतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणात त्यावेळेस धक्का लागत नव्हता. हायकोर्टात ते त्या सरकारनं टिकवलं, परंतु उद्धव ठाकरेजी आणि शरद पवार साहेबांच्या सरकारच्या काळात ते आरक्षण गेलं आणि ते त्यांना टिकवता आलं नाही. ते त्यांचं अपयश आहे. पण ते घालवायला मंगेशजी असतील किंवा अन्य काही लोक आहेत ओबीसी समाजाचे आहेत आणि काही इतर आहेत, त्या सगळ्यांनी ते आरक्षण घालवलं. म्हणून आता पुन्हा आम्ही योगेशजींनी जसं सांगितलं त्यांनी यात्रा काढली, अनेक लोकांनी ओबीसी ठाकूटे सर, मी थोडंसं थांबवते तुम्हाला. मी जेव्हा म्हटलं की ओबीसी समाजानं, त्यावेळेस मला त्यातल्या कुठल्या नेत्यांचा म्हणजे याचिका कुणी केली त्यांच्या जातीच्या आधारावर अवघ्या समाजानं विरोध केला असं आपण नको म्हणूयात. माझा म्हणण्याचा अर्थ हा होता की समाज म्हणून कुणी विरोध केला नव्हता. मोठ्या संख्येनं काही समाज रस्त्यावर येऊन म्हणाला नव्हता की आम्हाला हे पटत नाहीये किंवा आम्ही याला विरोध करतोय म्हणून. जे आज होते या अर्थानं मी ते म्हटलं होतं. मी कुठला याचिका करणारे कुठल्या समाजाचे होते या अर्थानं नव्हतं म्हटलं. बरोबर आहे तुमचं, पण ह्यांनी त्यावेळेस मी मोर्चे काढलेत ना आणि न्यायालयीन लढाई बी लढली. भुजबळ साहेब असतील किंवा ते बरेच आहेत, आता ते ससानेजी सांगतील, त्यांच्याकडे यादी, त्यांना माहिती आहे सगळं. परंतु सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी कधी विरोध केला नव्हता. आजही 380 किंवा 500 जाती आहेत, त्यातल्या फार थोड्या जातीचे नेते विरोध करतायत. सगळ्या जाती किंवा सगळ्या जातीचे नेते अजिबात विरोध करत नाहीत.